हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 24 एप्रिलचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. मंजिरी खाली येते आणि बघते, सोफ्यावर बघते तर बोलते हॉलमध्ये उशी नाही आहे, म्हणजे पार्थ बेडरूममध्ये झोपले वाटतं. चला, काव्याने माझं ऐकलं आणि पार्थनेही काव्याचं ऐकलं. तेव्हा नंदिनी खुश होते आणि गाणं गुणगुणत किचनमध्ये जाते. तेवढ्यात मानिनी येते. वाव, आज खुश दिसते वाटतं, गाणं गुणगुण देस. तेव्हा नंदिनी मानिनीला बोलते, तुम्ही एवढ्या लवकर का उठलात? मी मस्त विचार करत होते की आज मस्त आल्याचा चहा करून तुम्हाला आणि बाबांना रूममध्ये आणून द्याऊ. तेव्हा मानिनी बोलते, नाही, नको लाड करूस एवढे जर तू लाड केलेस ना तर आमचे हे रोज तुझ्या चहाची वाट बघतील रूममध्ये. तेव्हा नंदिनी बोलते, अहो मग त्यात काय झालं, येईल की मी रोज. तेव्हा मानिनी बोलते, हे तुझं गोड गोड स्माईल आहे ना, ते बघण्यासाठी मी सकाळ सकाळ किचनमध्ये आली. तेव्हा नंदिनी बोलते, आई अहो. तेव्हा मानिनी बोलते, काय गं, कौतुक फक्त नवऱ्यानेच केलेलं चालतं का, सासूने केलेलं चालत नाही का? तेव्हा नंदिनी बोलते, नका हो मला अशा छान छान सवय लावू. तेव्हा मानिनी विचारात पडते. तेव्हा नंदिनी मानिनीकडे बघून बोलते, आई आत्तापर्यंत किती छान विचार करत होतात, किती छान हसत होतात, आता हा कसला विचार करताय? तेव्हा मानिनी बोलते, हे जे तुझं आणि माझं नातं आहे ना, ते काव्याबरोबर होऊच शकत नाही. तिच्याबरोबर असं हसलेच नाही आहे मी. तुला सांगू का नंदिनी, तिच्या ना मनात काहीतरी सलतंय जे कदाचित तुला आणि मला कळत नाही आहे काय आहे ते, पण तिने कधीतरी मनातून काढून टाकायला हवं. ती नेहमी चिडचिड करत असते. इतकी सुंदर गोड मुलगी चिडचिड करताना नाही सुंदर वाटत. तुम्ही चौघेही माझे आहात, तुमच्या चौघांची काळजी आहे मला. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही काहीच काळजी करू नका, आता सगळं ठीक होणार आहे. तेव्हा मानिनी बोलते, आत्ता म्हणजे असं काही झालंय का काव्य आणि पार्थमध्ये? तेव्हा नंदिनी बोलते, म्हणजे मला असं वाटतंय की आता सगळं ठीक होईल. तेव्हा मानिनी बोलते, बरं, तुला जसं वाटतंय तसंच होऊ देत बाई. तेव्हा मानिनी बोलते, काव्याला सांग गोष्टी ताणू नयेत जास्त, समोरच्याला जर प्रतिसाद दिला तरच गाडी चालू राहते, प्रवास सुरू राहतो आणि वेगवेगळे स्टेशन्स लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, बरोबर आहे. तेव्हा मानिनी बोलते, बरोबर आहे ना, मग हे सगळं तुझ्यासाठी पण आहे. तेव्हा मानिनी बोलते, म्हणजे अगदी माफी मागणाऱ्याला कंटाळा येईपर्यंत आपण ताणू नये, माफ करून टाकावं. शेवटी आपलंच माणूस आहे ना, आपण नाही माफ करणार मग कोण करणार? तेव्हा मानिनी बोलते, जीवाचं झालंय का आवरून? तेव्हा नंदिनी बोलते, माहीत नाही, बघावं लागेल. तेव्हा मानिनी बोलते, अगं मग बघ ना, चहा नाश्ता मी करते, डोंट वरी, जा. तेव्हा नंदिनी जीवाच्या आणि तिच्या खोलीत येते. तेव्हा नंदिनी जीवाच्या कपड्यांच्या घड्या घालत असते. तेव्हा जीवा येतो आणि कपडे उचलतो आणि बोलतो, सॉरी, मी घालणारच होतो घड्या. तेव्हा नंदिनी न बघता खाली मान घालते. तेव्हा जीवा बोलतो, सॉरी ना, कधीपासून सॉरी म्हणतोय मी, सॉरी म्हणतोय की नाही, प्रयत्न करतोय ना मी. त्या बॉटलवर सॉरी लिहिलं होतं, तू ते फाडून टाकलंस. इथे कपड्यांनी सॉरी क्रिएट केलं होतं, तेही तू आवरलंस. सॉरी लिहिलेली अंडीही तू फोडून टाकलीस. मी एफर्ट्स घेतोय की नाही? तेव्हा नंदिनी बोलते, कळलं, आपल्या एफर्ट्सवर कोणी सहज बोळा फिरवला तर किती वाईट वाटतं, कळलं ना? मला पण तसंच वाईट वाटतंय जीवा, मला माहिती आहे तुम्ही खूप वेळा माफी मागितली माझी, सतत माफी मागताय दिसतंय मला, पण नुसत्या शाब्दिक माफीला काही अर्थ नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो, म्हणजे तुला असं वाटतंय की मी हे वरवरचं सॉरी बोलतोय? तेव्हा नंदिनी बोलते, तसं नसतं जीवा, एखाद्याचा राग जाईल म्हणून मागितलेली माफी आणि एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होतोय म्हणून मागितलेली माफी, यात फरक आहे ना जीवा. तुम्ही माफी मागताय कारण मी रागावली आहे म्हणून, पण तुम्ही चुकलात त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय म्हणून त्यासाठी तुम्ही माफी मागतायत का? तेव्हा जीवा बोलतो, हो, मी त्यासाठी सुद्धा तुझी माफी मागतोय. तू रागवली आहेस म्हणून पण सॉरी, आणि मी जे वागलं ते चुकीचंच होतं, त्यासाठी मला वाईट वाटतंय, खूप गिल्ट वाटतंय, म्हणून मी माफी मागतोय. तुला इतक्या रात्री बाहेर यावं लागलं, पोलिसांचं ऐकून घ्यावं लागलं, तुझ्या कामाला, तुझ्या चांगुलपणाला माझ्यामुळे डाग लागला, यासाठी पण खूप वाईट वाटतंय, म्हणून मी तुला सॉरी म्हणतोय. आणि तुझं रागवणं एकदम करेक्ट आहे. खरं तर ना मी 2 फटके डिझर्व करतोय. तेव्हा नंदिनी बोलते, मी रागवले कारण जेव्हा मी रागवले कारण तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचं दुःख सगळं काही दारूच्या नशेत डुबवलेत. मी होते ना इथे, तुम्हाला माझ्याशी शेअर करावंसं नाही वाटलं? मी आहे ना इथे बोलायला, तुम्हाला समजून घ्यायला हात पुढे करतेच आहे ना, पण तुम्हाला माझ्यापेक्षा दारू जास्त महत्त्वाची वाटते, याचं वाईट वाटतंय मला. हे बघा, तुम्हाला जो कुठलाही प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन कदाचित मला नसतं देता आलं, पण तुम्हाला जज न करता मी निदान ऐकून तर घेऊ शकले असते का? तेवढीही समज नाही आहे माझ्याकडे. तुम्ही माझ्याशी बोलून तर बघा ना, मी तुमचा प्रॉब्लेम नाही समजून घेऊ शकत कदाचित, पण समजून तर बघा ना, बोलून तर बघा, आणि तुम्हाला नको असेल तर तसं सांगा, मी विचारायला नाही येणार. तेव्हा नंदिनी जायला लागते. तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट, तू म्हणतेस ते सगळं मान्य आहे मला, तू असं समजणार की तू एक उत्तम टीचर आहेस आणि तुला ना एक असा पाया गेलेला विद्यार्थी मिळाला आहे, तू त्याला ओरडतेस, हवं तर ओरड, हवं तर हातावर 2 पट्ट्या वाढव, पण त्याला सुधारणं सोडू नकोस प्लीज. तुला हवी ती शिक्षा दे,
तुला जर वाटत असेल तर आत्ता कोपऱ्यात जाऊन उभा राहू का? तेव्हा नंदिनी बोलते, अहो काय बोलतायत तुम्ही? नाही नाही असं काही नाही, ठीक आहे, पण निदान यापुढे तुम्ही माझ्याशी तुमचे सगळे प्रॉब्लेम शेअर कराल असं मी. तेवढ्यात जीवा बोलतो, करेल डेफिनेटली करेल, तू म्हणते तसं करेल, पण आत्ता तरी या भांडणाला फुल स्टॉप देऊया का प्लीज? ते काय म्हणतात ना, काय बोलतात ना, युद्धानंतर पांढरा निशाणा फडकवूया का, तह करूया का? तेव्हा नंदिनी हसते आणि बोलते, अरे बापरे, तह? बरं, तह मान्य, पण लक्षात ठेवा युद्धात सगळं काही माफ नसतं. आणि नंदिनी हसते आणि बोलते, बरं आलेच. इकडे काव्या हॉलमध्ये पाठ दुखत असते आणि बोलते, पार्थ चांगले म्हणत होते की वर झोप, पण तुझ्या इगोमुळे तू खाली झोपलीस काव्या. आता दिवसभर पाठ धरून बस. तेवढ्यात पार्थ येतो, काय झालं, तुमची पाठ जाम झाली का? मी चेपून देतो. तेव्हा काव्या ओरडते, अहो काय करतायत तुम्ही? तेवढ्यात तिथे नंदिनी आणि जीवा येतो. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालंय, पाठ दुखते का अशी कशी अचानक? तेव्हा काव्या बोलते, अगं काल मी खाली झोपली ताई. तेव्हा नंदिनी थोड्या वेळ शांत होते आणि बोलते, बरं मी चेपून देते. तेव्हा काव्या बोलते, ताई थँक्यू सो मच. तेव्हा काव्य बोलते, खूप दिवसांचा थकवा गेला असं वाटतंय. तेव्हा नंदिनी बोलते, मी असताना तुला थकवा जाणवणारच नाही. तुला आठवतं ना लहानपणी प्रत्येक गोष्टीसाठी तुला नंदिनी ताई लागायची. काही झालं तरी नंदिनी ताई, पिक्चरला जायचंय तरी नंदिनी ताई. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना. तेव्हा काव्या बोलते, तुझं वाचून करमेना. थोडं तिथे रम्या येते आणि बोलते, गुड मॉर्निंग गाईज. तेव्हा रम्या मुद्दाम बोलते, पार्थ मी आपलीवाली सिनेमन कॉफी बनवायला चालली होती, तुझ्यासाठी पण बनवू? तेव्हा पार्थ बोलतो, ऑलरेडी झाली माझी पिऊन कॉफी. तेव्हा नंदिनी रम्याकडे बघत असते. तेव्हा नंदिनी बोलते, जीवा तुम्हाला हवी एका सिनेमन कॉफी? रम्या करणार आहे. तेव्हा जीवा बोलतो, मी फक्त काढा पितो. तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा काव्या, तुला हवी एका सिनेमन कॉफी? तेव्हा काव्या बोलते, नाही छे, मी फक्त ब्लॅक कॉफी पिते. तेव्हा नंदिनी रम्याकडे बघते आणि बोलते, सॉरी रम्या, पार्थने काय ऑलरेडी कॉफी प्यायली आणि जीवा तर काय हल्ली काढाच पितात आणि काव्याला ब्लॅक कॉफी हवी असते. सॉरी. बरं माझ्यासाठी करतेस का? मी घेईन सिनेमन कॉफी. तेव्हा रम्या रागाने बघते आणि जायला लागते. तेव्हा नंदिनी बोलते, एक मिनिट, सॉरी, मी पण चहा घेतलाय ऑलरेडी. तू एक काम कर, स्वतःसाठीच सिनेमन कॉफी कर. तेव्हा रम्याला खूप राग येतो. तेव्हा रम्या तिथून रागाने निघून जाते आणि मागे बघते. तेव्हा नंदिनी डायनिंग टेबलवर बसते आणि बोलते, काव्या पार्थना पोहे वाढणार. तेव्हा पार्थ लगेच चम्मच काव्याकडे देतो. तेव्हा रम्याला राग येतो आणि ती जोरात काहीतरी फेकते. तेव्हा काव्य बोलते, काय झालं? तेव्हा जीवा बोलतो, किचनमध्ये मांजर धडपडते. तेव्हा नंदिनीला हसायला येतं. तेव्हा पार्थ हसत प्लेट पुढे करतो काव्यासमोर. काव्या रागाने बघत पोहे वाढते. तिकडे नंदिनी फोनवर बोलत असते. तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि बोलतो, काय झालं? तेव्हा नंदिनी बोलते, काही नाही. तेव्हा जीवा बोलतो, नाही तू बोलत होतीस ना ॲडव्होकेट पोलीस काहीतरी फोनवर. तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा ते. तेव्हा नंदिनी बोलते, तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली मी. तेव्हा जीवा बोलतो, काय? तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि बोलते, सॉरी मजाक करते मी, अहो हे तर रुटीन आहे माझं. तेव्हा जीवा बोलतो, अगं ते पोलीस कोर्ट असं ऐकलं की सामान्य माणसांच्या पोटात गोळा येतो. मला असं वाटलं की काही सिरियस नसेल ना, म्हणून विचारलं. हा तसं सिरियसच आहे. तेवढ्यात तिकडे काव्याही हॉलमध्ये येत असते. तेव्हा नंदिनी जीवाला सांगत असते की एका मुलीची केस आली निवासला. अंजली नाव आहे तिचं एका मुलावर खूप प्रेम आहे. आईवडिलांनी जबरदस्तीनं दुसऱ्याच कुठल्या तरी मुलाशी लग्न लावून दिलं तिचं. तिने खूप प्रयत्न केले पण तिच्या नवऱ्याबरोबर तिला संसारच नाही करायचा. घटस्फोटाची केस तिने कोर्टात दाखल केली आहे. तिच्या वकिलांनाच मी भेटायला जाते. आपल्या बाजूने तेवढीच तिला काहीतरी मदत होईल. तेव्हा तिथे काव्य पण असते आणि बोलते, नशिबाने ती मुलगी, तिच्या मदतीला कोणीतरी आहे. आपल्याकडे मदतीला कुणीच नव्हतं. मला सांग ताई, जबरदस्तीने लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे ना? मग आपली मदत कुणीच नाही केली का? तेव्हा नंदिनी बोलते, आपलं लग्न परिस्थितीमुळे झालं आहे काव्या, आणि त्या मुलीचं दुसऱ्या कुणातरी मुलावर प्रेम आहे. आपलं कुठे कुणावर प्रेम होतं? तेव्हा काव्या ओरडते, होतं. तेव्हा काव्या बोलते, माझं प्रेम होतं. तेव्हा नंदिनी बोलते, मग मला का नाही सांगितलंस? कुणावर प्रेम होतं तुझं? कुणावर प्रेम होतं सांग ना काव्या. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या मस्करी करतेस ना? कुणी असतं तर तू नक्कीच सांगितलं असतं मला. काय तू काहीही बोलतेस? घाबरली ना मी. तू माझ्यापासून कधी काही लपवणार नाहीस, माहिती आहे मला. आणि कशासाठी तुलना करायची? तिची आणि आपली परिस्थिती अजिबात सारखी नाही आहे. तिचा तो नवरा तो अजिबात चांगला नाही असं कळालं आहे मला काव्या. पण तुला पार्थसारखा नवरा हा किती चांगला नवरा मिळाला आहे. आणि माणूस चांगला असेल ना तर लग्नानंतर हळूहळू प्रेम वाटायलाच लागतं.
तेव्हा नंदिनी बोलते चल मला निघायला हवं, वकिलांना भेटायचं आहे मला. तेव्हा जीवा बोलतो मी येतो सोडायला. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही असू देत मी जाईन ना. तेवढ्यात काव्य बोलते ताई कुठल्या साईडला चाललेस तू. तेव्हा नंदिनी बोलते अगं ते बँड्रा फॅमिली कोर्टजवळ वकिलांचं ऑफिस आहे. तेव्हा काव्य बोलते अरे वा मला ॲक्च्युली तिकडेच जायचं होतं, मी येऊ का सोबत. मी पण येते, मला UPSCचं जे एक पुस्तक घ्यायचं आहे ते घेते वाटेत. तेव्हा नंदिनी बोलते अभ्यासाला सुरुवात केलीस, छान वाटलं ऐकून. तेव्हा नंदिनी बोलते बरं चल आणि जीवाला बोलते निघूयात ना. इकडे रम्या पार्थच्या खोलीत येते आणि नॉक करते. गुड मॉर्निंग पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो का आली. तेव्हा रम्या बोलते मी आता बोलायला सुद्धा येऊ शकत नाही का तुझ्याशी इथे. तेव्हा पार्थ बोलतो जे बोलायचं होतं वागायचं होतं ते करून मोकळी झालीस तू. तेव्हा रम्या बोलते मी थेट मुद्द्यावरच येते, तू दिलेल्या प्रॉमिसची आठवण करून द्यायला आली मी इथे. तेव्हा पार्थ बोलतो प्रॉमिस, मी तुला आत्तापर्यंत काय काय प्रॉमिस दिले, काय काय वस्तू दिल्यात ना त्या लिहून ठेवायला हवं होतं मी आत्तापर्यंत. मी दिलेल्या वस्तूंचा तू कशाप्रमाणे वापर करशील काय माहिती. तू असं काही बोलायला लागलीस ना तर भीतीच वाटते. मी दिलेल्या वस्तू जमल्या तर परत काढून घ्यायच्या आहेत मला तुझ्याकडून. तेव्हा रम्या बोलते नाही पार्थ प्लीज असं बोलू नकोस, मी एका चांगल्या विषयावर मनापासून बोलायला आली तुझ्याशी, मला एक नवीन सुरुवात करायची आहे. तेव्हा पार्थ बोलतो मुद्द्यावर आहे, काय मुद्दा आहे तुझा, काय प्रॉमिस केलं होतं मी तुला. तेव्हा रम्या बोलते तू मला म्हणाला होतास की मला पार्टनर म्हणून फर्ममध्ये जॉईन करून घ्यायचं आहे तुला मी बनवलेले डिझाईन्स, मी दिलेले सजेशन्स आवडतात म्हणून, आठवतं आहे तुला. तेव्हा पार्थला आठवतं की त्याला जीवाने हे सजेशन दिलं होतं. तेव्हा रम्या बोलते आठवतं का पार्थ. तेव्हा रम्या बोलते पार्टनर्स. तेव्हा पार्थ बोलतो रम्या त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता गोष्टी बदलल्यात. तेव्हा रम्या बोलते पार्थ अरे असं का बोलतोयस तू, बघ काही बदललेलं नाही आहे, तू तसा विचारच करू नकोस ना. हे बघ पार्थ जे झालं ते झालं, मी जे काही वागली आहे त्यासाठी माफ कर ना मला, मी चुकले रे पार्थ, मी खरंच चुकले, मी तसं वागायला हवं नको होतं, पण तूच सांग मी काय करायला हवं होतं. मी इतकं सांगते घरातल्यांना मी मूव्ह ऑन झाली आहे, पण कोणाला पटतच नव्हतं. अरे जर लग्न केलं तरच मी मूव्ह ऑन होईल असं वाटतं यांना, म्हणून माझ्या इच्छेविरुद्ध मला लग्नासाठी पुश करत होते सगळे. मला नाही करायचं आहे रे लग्न, खरंच नाही करायचं आहे. मी सगळ्यांना ओरडून सांगितलं पण कुणीच ऐकत नव्हतं माझं, काय करू मी. आणि वरून माझ्यासाठी असं स्थळ आणून ठेवलं की ज्याच्यामध्ये नावं ठेवायला काही स्कोपच नाही. तेव्हा रम्या रडायला लागते आणि म्हणते की म्हणून मग मुद्दाम मला हे सगळं करावं लागलं. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे हे जे काय वागली तू ते. तेव्हा रम्या बोलते खरं नव्हतं पार्थ, हे सगळं मी हे फक्त लग्न टाळण्यासाठी केलं आहे. बिलीव्ह मी पार्थ, मी खरं सांगते. एक मित्र म्हणून फक्त हे तूच समजून घेऊ शकतोस, कारण घरातले यावर विश्वासही ठेवणार नाहीत. मी आत्ता तशी वागली पण घरातल्यांची माझ्याकडे बघण्याची नजरच बदलली आहे रे. मामा मामी माझ्याशी नीट बोलत नाही आहेत, काका मावशी टाळतायत मला, काव्य आणि नंदिनी बरोबर माझं नीट कम्युनिकेशन कधी झालंच नाही. जीवासुद्धा नाराज असतो रे माझ्यावर. इतकंच काय, जी माझा प्रत्येक शब्द झेलायची ती माझी आईसुद्धा चिडलेली असते रे माझ्यावर. तेव्हा पार्थ बोलतो का नाही चिडणार रम्या, तू जे काही वागली आहेस ना त्यामुळे घरातल्या सगळ्यांना राग आलाय तुझा. वसू आत्या पण किती एम्बॅरस झाल्या होत्या त्यांच्यासमोर, का नाही राग येणार, मी सुद्धा चिडलोय तुझ्यावर. तेव्हा रम्या बोलते तेच तर नको आहे मला, आणि रम्या पार्थला हात लावणार तेव्हा पार्थ तिचा हात झिरकाढतो. तेव्हा रम्या रडते आणि बोलते आत्तापर्यंत निदान मित्र म्हणून तरी तू माझ्या जवळ होतास पार्थ, पण ह्या इन्सिडंटनंतर मी आपल्यात ती मैत्रीसुद्धा गमावली आहे रे. घरात कोणीसुद्धा बोलत नाही माझ्याशी, एकटी बसून असते, अशाने वेळ लागेल मला, माझ्याकडे जगण्यासाठी काही कारणच नाही आहे. तेव्हा पार्थ जायला लागतो. तेव्हा रम्या बोलते पार्थ प्लीज मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे, पार्थ प्लीज माझी मदत कर प्लीज. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.